आय एम रचना. मी आज आली आहे गोवा इथे. ओकेजन दोन आहे. फर्स्ट याची एक्झाम, सेकंड यांचा बर्थडे. फक्त थर्ड जे आहे ते माझ्यासाठी. मी आली आहे फक्त इथे एन्जॉय करायसाठी. यावेळेसची जर्नी आम्ही ट्रेननी केली होती, मळगाव एक्सप्रेसनी. म्हणून मळगाव इथे जवळच स्टेशन पासून 500 मीटरवर असलेला हा हॉटेल होता जिथे आम्ही स्टे केलं होतं. आज होता निखिलचा बर्थडे. सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले आम्ही ब्रेकफास्ट केलं. त्यानंतर मी पटकन रेडी झाली कारण आम्हाला निघायचं होतं नॉर्थ गोव्यासाठी बाहेर. मी आता दाखवते तुम्हाला आजचा माझा लुक. माझ्या पिंपलला तेवढं इग्नोर कराल कारण कुठे जायचं म्हटलं कीच येणार, अदरवाईज एकही पिंपल राहणार नाही. चेकआउट करून आम्ही ही कार रेंटल घेतली आहे. याची कॉस्टिंग आहे 1300 रुपये पर डे. तर सर्वात पहिले आम्ही आलोय निखिलच्या सेंटरला. निखिलची एक्झाम आहे आज. एक्झाम आहे 2:30 ला आणि आम्ही आता आलोय 12 वाजले फक्त. म्हणजे आम्हाला इथनं 3 तास वेट करायचा आहे. तो तर आत गेलाय, मला 3 तास गाडीमध्ये बसायचं आहे. माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन पण नाहीये. तर आता 3 तास बसूया इथे, ऑप्शन नाहीये. आला वापस. काम होताच आम्ही निघालोय नॉर्थ गोव्याकडे. नॉर्थ गोव्याला जाऊन सगळ्यात पहिले बागा बीचवर स्टे केलं. रूम वरून निघाल्यावर लगेच आले बीच. खूप दिवसानंतर मी समुद्र बघितलं, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगतच आहे की मी किती हॅपी आहे. सनसेट एन्जॉय करायला माझ्याकडे थोडाच वेळ होता कारण मला लवकर जाऊन रेडी व्हायचं होतं निखिलच्या बर्थडे साठी. सनसेट बघून झाल्यावर आम्ही लगेच तिथे जवळ असलेल्या टिटोज लाईनला गेलो. थोडीशी शॉपिंग करून रूमवर जावं लागलं.